उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवट दिवस असल्या अनेक दिग्गज उमेदवारी सध्या अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. आपल्यासोबत पाचगावचे संग्राम पाटील साहेब ज्यांनी आता अर्ज काँग्रेसमधून अधिकृतरित्या अर्ज दाखल केलेला आहे. आपल्यासोबत काय सांगा, अधिकृतरित्या काँग्रेसकडून उमेदवारी आपल्याला देण्यात आलेली आहे. आज आपल्याला अधिकृतरित्या काँग्रेसमधून ही जी उमेदवारी मिळालेली आहे, ही उमेदवारी माझ्या एकट्याची नसून या 4 गावातील सर्व जनतेची उमेदवारी आहे असं मी समजतो आहे. कारण जी जनता आहे तीच आपले सर्वस्व आहे. कारण आज आपल्याला जनतेचा सेवक म्हणून त्या ठिकाणी जनता आपल्याला पाठवणार आहे. तर आज आपण ह्या जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये आपण काम करत असताना किंवा आज तुम्ही बघितलं आहे की आपण 5 वर्ष मी लोकनियुक्त सरपंच म्हणून सुद्धा पाचगाव गावचा या ठिकाणी कारभार सांभाळलेला आहे. त्याचबरोबर माझ्या पत्नी लोकनियुक्त सरपंच म्हणून प्रियांका पाटील यांनी आता विद्यमान सरपंच म्हणून त्या ठिकाणी त्या आता सांभाळत आहेत. तर आपण जे विजन घेऊन जातो आहे लोकांसमोर आणि आत्ताची होऊ घातलेली जिल्हा परिषदेची जी इलेक्शन आहे, तर ही प्रचंड उत्स्फूर्तपणे लोकांच्यातून आपल्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्यामुळं जनतेतूनच आपली ही उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. त्यामुळं आज काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्याने आज आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. खरं तर आपला जो मतदारसंघ आहे तो शहराला लागून असल्याने येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे विकास कामांचा दृष्टिकोन असला आपल्याकडून? आज तुम्हाला पण सुद्धा सर्वांना माहिती आहे, पाचगाव हे गाव शहराच्या नजदीक आहे आणि जवळजवळ शहरवासियांच्या सुविधा या पाचगावच्या लोकांना त्या ठिकाणी आपण देण्याचं काम त्या ठिकाणी करायचं आहे. कारण आज बघायला गेलो तर पाचगाव शहर आणि पाचगाव ह्यामध्ये फरक राहिलेला नाही. पण आज तुम्ही बघितला तर ग्रामीण भागातील जनतेलासुद्धा आम्ही आज चांगल्या पद्धतीच्या सुविधा त्या ठिकाणी देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि इथून पुढंसुद्धा जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये सुद्धा आमचे अनेक असे प्रश्न असणार आहेत. मग ते जिल्हा परिषदेच्या शाळेच्या संदर्भातील असतील, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संदर्भातील असतील, त्याचबरोबर युवकांच्या जिम व्यायामशाळेच्या संदर्भातील असतील, त्याबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्राचे असतील, दिव्यांग लोकांचे प्रश्न असतील. तर असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी घेऊन आज जिल्हा परिषदेमध्ये आम्ही जाऊन ते सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे. खरं तर आपल्या प्रभाग रचनेमध्ये थोडासा यावेळी बदल झालेला आहे. तामगाव हे गाव ॲड झालेलं आहे. त्या मतदारांवर कशावर पोचणार, कशा त्या लोकांचे विश्वास संपादन करणार आहात? आज तुम्ही बघितला तर आज हा मतदारसंघ आमच्याकडे तामगाव या ठिकाणी पहिल्यांदाच जोडलेला असं आम्हाला त्या ठिकाणी कळतं आहे. पण आज मी तुम्हाला सांगतो की जरी तामगाव गाव आमच्याकडे पहिल्यांदा जरी जोडला असेल तरी तामगावातील सर्व आमचे जे सर्व त्या ठिकाणचे नागरिक असतील, त्यांच्याशी त्यांचे सरपंच असतील, त्यांचे सदस्य असतील, तिथे लोकप्रतिनिधी असतील, त्यांच्याशी आमचं कायम त्या ठिकाणी नाळ आमची जोडलेली होती. कारण मी इतर क्षेत्रातून सुद्धा काम करत असतानासुद्धा ह्या गावातील लोकांचा माझा संपर्क त्या ठिकाणी होत होता. त्यामुळं आज मला काय ते गाव असं नवीन आहे असं मी म्हणणार नाही, पण त्या गावातील लोकांचा विश्वास संपादन करून मी त्या ठिकाणी ही इलेक्शन लढणार आहे. खरं तर आता अनेक वेळा लोकांमध्ये तुमच्या कामात अनेक वेळा तुम्ही जनतेसमोर गेलात. आता हे एक निवडणुकीच्या माध्यमातून जातात, कशा प्रकारे लोकांना आवाहन करणार आहात? आज आम्ही जनतेसमोर जात असताना आपण एक विजन ठेवतो आणि विजन ठेवत असताना आज आमची जी काँग्रेस पक्षाकडून जी उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे, तर आमच्याबरोबर असणारे आमचे पंचायत समितीचे उमेदवार असतील, जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील, हे आमचं एक आव्हान आम्ही मतदारांच्या पुढे ठेवतो आहे. कारण आज हे जे मतदारसंघाचं जे आमचं विजन असणार आहे, ते विजन अतिशय चांगल्या पद्धतीचं विजन आम्ही तयार करून लोकांसमोर त्या ठिकाणी जाणार आहे. आणि मतदारांना माझी एकच विनंती असणार आहे की तुम्ही मतदारसंघाचा होणारा विकासाच्या संदर्भातील विषय असतील आणि आम्ही दिलेलं विजन असेल, ह्यामध्ये तुम्ही बारकाईने या ठिकाणी बघून आमच्या या सर्व मतदारांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करून त्या ठिकाणी सभागृहात पाठवावं अशी मी त्या सर्व मतदार बंधूंना मनापासून या ठिकाणी विनंती करतो आहे. नक्कीच दादा, पुढील काळासाठी हार्दिक शुभेच्छा तुम्हाला देखील. खरं तर विकासाचा जो मुद्दा घेऊन जाणार तामगाव असले यांचा देखील विश्वास संपादन करणार असल्याचा यावेळी संग्राम पाटील यांनी सांगितलेलं आणि येणाऱ्या काळामध्ये देखील त्यांनी काही वेळाचा प्रचाराला सुरुवात देखील करणार आहेत. लाईव्ह मराठीसाठी सलमान जमादार, कोल्हापूर.